नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये। नावाप्रमाणेच आज आपण प्रवासासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत तिखट समोसे बनवत आहोत। तर हे समोसे आपण मैदा न वापरता केलेले आहे। मस्त कुरकुरीत होतात, चांगले महिनाभर टिकतात। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। तर इथे मी रवा घेतला। तिखट समोसे बनविण्यासाठी रवा हा असा बारीक वापरायचा। जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा, म्हणजे तो बारीक होईल। एक मोठी प्लेट घेऊन त्यामध्ये साधारणपणे एक मोठी वाटी इतका रवा घेतला। वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो रवा आहे। नंतर तो स्वच्छ निवडून घेतला, कारण त्यात बारीक खडे असतात। तर हा निवडलेला रवा थोडा वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आता समोसा बनविण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवायला घेऊया। त्यासाठी एका छोट्या बाउल मध्ये चिमूटभर हिंग, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडेसे मीठ घातले। चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं। तर बघा इथे मसाला तयार झाला। आता जो प्लेट मध्ये रवा होता तो घेऊन त्यामध्ये साधारणपणे एक चमचा इतका मसाला घालूया। नंतर थोडं थोडं पाणी घालून एक सेमी सॉफ्ट नरमच जसा चपातीसाठी कणिक मळतो अगदी तसाच गोळा तयार करायचा। तर बघा या ठिकाणी मी अगदी कणिक मळतो त्याचप्रमाणे रवा हा भिजवून घेतला। आता हे पीठ झाकून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। 15 मिनिटांनंतर बघा पीठ हे थोडंसं घट्ट होतं, म्हणजेच रवा हा भिजून छान फुलतो। तर हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि या पिठाचे समान आकाराचे असे 3 गोळे तयार करून घ्यायचे। त्यातीलच एक गोळा पोलपाटावर घेऊन तेल पीठ न लावता चपातीप्रमाणेच एकसारखा लाटून घ्यायचा। गरज पडल्यास तुम्ही या ठिकाणी मैदा किंवा गव्हाचं पीठ लावू शकता, परंतु पिठाची अजिबात गरज पडत नाही किंवा तेल सुद्धा लावावे लागत नाही। तर बघा अगदी चपातीप्रमाणेच हे मी लाटून घेतलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, मध्यमच लाटून घेतलं। आता चाकूच्या मदतीने समान दाखविल्याप्रमाणे भाग करून घ्यायचे। आता एक भाग याप्रमाणे असा त्रिकोणी आकारात ज्याप्रमाणे समोसे असतात अगदी तसेच तुम्हाला ज्या आकारात हवे तसे लहान मोठे भाग कट करून घ्यायचे। तर इथे मी मध्यम आकारात केले। तयार केलेले त्रिकोणी भाग आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले सुद्धा असेच लाटून कापून घेऊ। खूपच सोपी अशी पद्धत आहे, जास्तही सामग्रीची आवश्यकता नाही आणि झटपट तयार होते। शिवाय या ठिकाणी मैदा न वापरता आपण रवा वापरलेला आहे। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लहान मुले सुद्धा आवडीने खातात। तर इथे समोसे तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचे। नंतर गॅस लो टू मीडियम करायचा आणि एका वेळेस कढईत मावतील एवढेच मोकळे सुटसुटीत बसतील इतकेच तळण्यासाठी घालायचे। तेलामध्ये टाकता क्षणीच बघू शकाल की प्रत्येक समोसा हा टम्म असा फुलून वर येत आहे। आता दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। गॅस हा मध्यमच ठेवायचा। मोठ्या आचेवर समोसे तळले तर ते आतून कच्चेच राहतील, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची। समोसे व्यवस्थित तळले गेले की तेलातील बुडबुडे ही कमी होतात। नंतर ते एका प्लेटमध्ये तेल निथळून काढून घ्यायचे आणि राहिलेले समोसे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया। तर हे समोसे तुम्ही स्नॅक्स म्हणून प्रवासासाठी चहा सोबत तसेच मधल्या वेळेत लहान भुकेसाठी नक्कीच खाऊ शकता। तर बघा इथे सर्व समोसे तळून तयार आहे। हळद घातल्याने रंग सुद्धा सुरेख आलेला आहे। अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे टम्म फुललेले आहे। आता यावर सुरुवातीला उरलेला जो मसाला आहे तो घालून घेऊया आणि मिक्स करूया, म्हणजे घातलेला मसाला हा प्रत्येक समोस्याला लागेल। म्हणजेच हे तिखट समोसे खाताना आतमध्ये व वरतून सुद्धा मस्त चटपटीत लागतात। तर इथे आपले तिखट समोसे तयार आहेत। आवाज बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि आवडल्यास नक्की बनवून बघा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।